अनेक जण हे आपलं सोनं सुरक्षित राहावं म्हणून बँकेमधल्या लॉकरमध्ये ते ठेवतात। मात्र आता बँकेमध्ये देखील हे सोनं सुरक्षित नाहीये की काय असा प्रश्न निर्माण झालाय। जालन्यामधल्या मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेमधल्या घोटाळ्याचं प्रकरण ताजं असताना आता बदनापूर शहरामधल्या कॅनरा बँकेमध्ये तब्बल 7 कोटी 31 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी बँकेमधला एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। यामध्ये बँक अधिकारीच सोन्याच्या दागिन्यांची चोरी करताना दिसतायत। स्ट्रॉंग रूम मधल्या तिजोरीमधील सोन्याचे दागिने बँक अधिकारी काढताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेत आणि या प्रकरणी बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर, सराफा व्यापारी प्रवीण बुऱ्हाडे यांना अटक करण्यात आली आहे। मात्र सीसीटीव्हीमध्ये दागिने चोरणारा बँक अधिकारी संजय डोंगरे हा अद्यापही फरार आहे। आठवड्याभरामध्ये जिल्ह्यामधल्या 3 बँकांमधले घोटाळे समोर आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले। त्याच्यामधील एक सोनार प्रवीण बुऱ्हाडे यांना रात्री अटक केलेली आहे आणि जो वीरेंद्र जो पाटणकर हे आहे मॅनेजर, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। आज त्यांची PCR घेऊन पुढील तपासामध्ये कोण अजून याच्यात सामील आहे याचा तपास घेऊन कारवाई करीत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।